श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो, मान्यतेनुसार हिंदू धर्माच्या विविध पुराणांमध्ये, ग्रंथांमध्ये आणि कथांमध्ये आपण ऐकतो की संपूर्ण विश्वाच्या धनाची आणि समृद्धीची मालकीण ही माता लक्ष्मी आहे. साक्षात भगवान विष्णूची शक्ती असलेली ही देवी केवळ संपत्तीची नव्हे, तर सौभाग्य, यश आणि नैतिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरातील वातावरण सुख, समाधान आणि आनंदाने ओसंडून वाहते. घरात पैसा स्थिर राहतो. मात्र हे लक्षात ठेवा की लक्ष्मीचा वास केवळ एरे हरी देई खाटल्यावरी या विचाराने होत नाही. तिच्या कृपेसाठी प्रामाणिक कष्ट आणि मेहनत घेणे महत्वाचे आहे. जेव्हा तुमचे कष्ट फळाला येतात तेव्हाच लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. घरातील प्रत्येक सदस्य आनंदी होतो, कारण घरात पैसा स्थिर राहतो. कोणतीही आर्थिक चणचण, चंचलता किंवा दारिद्र्य फिरकत नाही. लक्ष्मीचा वास म्हणजे केवळ तिजोरी भरणे नव्हे, तर घरात एक प्रकारचे पावित्र्य आणि सकारात्मक ऊर्जा नांदणे होय. परंतु माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होण्यापूर्वी काही खास शुभ संकेत देत असते, ज्यामुळे आपल्याला हे कळून येते की आपले कष्ट आता फळाला येत आहेत आणि नियती आपल्यासाठी एक नवीन मंगलमय अध्याय सुरू करत आहे. हे संकेत म्हणजे परमेश्वरी आशीर्वादाची चाहूल असते, ज्यामुळे आपले मन आपोआप उत्साहाने आणि आत्मविश्वासाने भरून जाते. आता आपण त्या अद्भुत आणि दैवीय संकेतांबद्दल जाणून घेऊया. त्यापूर्वी हा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम महालक्ष्मी नमः असे नक्की लिहा. तुमच्या श्रद्धेमुळे आणि सकारात्मक ऊर्जेमुळे माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होईल. चला तर बघूया काय असतात ते संकेत. श्री स्वामी समर्थ. माता लक्ष्मीच्या आगमनाचा सर्वात पहिला आणि महत्वाचा संकेत हा घरातील मानवी संबंधांमध्ये दिसतो. तुमच्या लक्षात येईल की घरातील प्रत्येक सदस्याचे वागणे अचानक बदललेले आहे. क्षुल्लक गोष्टींवरचे वादविवाद, सततची कुरबुर किंवा एकमेकांबद्दलची कटुता आपोआप संपुष्टात येते. सगळे लोक एकमेकांशी स्नेहभावाने, शांतपणे आणि अधिक आदराने वागू लागतात. घरात एक प्रकारचा सकारात्मक संवाद सुरू होतो. हा केवळ योगायोग नाही, तर लक्ष्मीला अलक्ष्मी म्हणजेच कलह अजिबात आवडत नाही. जिथे मत्सर आणि भांडण नसतं तिथेच लक्ष्मी स्थिर होते. तुमच्या घरातील सदस्यांचे बदललेले हे प्रेमळ आचरण हेच सूचित करते की माता लक्ष्मीने तुमच्या घराला आपले निवासस्थान बनवण्याचे निश्चित केलेले आहे. माता लक्ष्मीच्या आगमनाचा दुसरा अत्यंत महत्वाचा संकेत वेळेशी संबंधित आहे. जर आपल्याला अचानक काही दिवस ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी 3 ते 4 च्या दरम्यान जाग येत असेल, तर हा एक अत्यंत शुभ संकेत समजावा. ब्रह्ममुहूर्त हा दिवसातील सर्वात पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा असलेला काळ मानला जातो. याच वेळी वातावरणात दैवीय तत्वे अधिक सक्रिय असतात. या वेळेत जाग येणे म्हणजे आपले शरीर आणि मन आपोआप त्या पवित्र ऊर्जेशी जोडले जात आहेत. ही जाग आपल्याला कर्मठ आणि जागरूक बनवते. या काळात केलेले ध्यान, चिंतन किंवा नियोजनामुळे आपल्याला कामात अभूतपूर्व यश मिळण्यास सुरुवात होते. आपण अधिक सकारात्मक होऊन कामाला लागतो. ही जाग केवळ एक शारीरिक घटना नाही, तर माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात शुभ काळाची सुरुवात झाली आहे याची ती स्पष्ट खूण असते. पुढील संकेत, घरात अचानक तुळशीचे झाड उगवणे. तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचेच स्वरूप मानले जाते. त्यामुळे घरात तुळशीचे रोप उगवणे हा शुभ संकेत मानला जातो. जिथे तुळस असते तिथे पवित्रता आणि भगवान विष्णूचा वास असतो, ज्यामुळे तिथे लक्ष्मी स्थिर होते. चौथा संकेत, अचानक आपल्या कपड्यातून सुट्टे पैसे जमिनीवर पडणे. हा लक्ष्मीच्या आगमनाचा एक शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ लवकरच तुम्हाला धनलाभ होणार किंवा तुमची आर्थिक अडचण दूर होण्याची शक्यता आहे. 5. दररोज किंवा अचानक गोमाता आपल्या दाराशी येणे. हा संकेत लक्ष्मीच्या स्थिर आणि कायमस्वरूपी आगमनाचा दर्शक आहे. जेव्हा गोमाता दारात येते आणि आपण तिला आदराने काही खायला देतो, तेव्हा ते आपल्या घरात धन, समृद्धी आणि बरकत घेऊन येते.
6वा शुभ संकेत सकाळी बाहेर जात असताना एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसणे हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. कारण झाडू नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करण्याचे प्रतीक आहे. याचा अर्थ आपण ज्या कामासाठी बाहेर पडत आहोत त्यात यश मिळेल आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी लवकरच दूर होतील. 7. ज्या घरात कुलस्त्रीचा आदर केला जातो हा सर्वात महत्वाचा संकेत आहे. कारण घराची स्त्री ही साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या घरात स्त्रीबद्दल आदर आणि सन्मान असतो त्या घरात माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो आणि तिथे कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. 8. स्वप्नात कमळाचे फूल दिसणे तसेच शंखनाद किंवा घंटानाद ऐकू येणे. कमळाचे फूल साक्षात माता लक्ष्मीचे आसन आहे आणि शंखनाद किंवा घंटानाद पवित्रता व शुभतेची घोषणा करतात. हे संकेत आपल्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा होत असल्याचे आणि जीवनात मोठा आर्थिक लाभ व धार्मिक समृद्धी येणार असल्याचे दर्शवतात. 9. अचानक घराच्या आसपास घुबडाचे दर्शन होणे. घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन आहे, त्यामुळे घराच्या आसपास त्याचे दर्शन होणे हे मोठ्या धनलाभाचा आणि आर्थिक संकटे दूर होण्याचा स्पष्ट संकेत मानला जातो. 10. घरातील व्यक्तीला ऊस खाण्याची इच्छा होणे. हे नजीकच्या भविष्यात घरात धनधान्याची वाढ आणि आनंददायक घटना घडण्याचा संकेत मानला जातो. कारण ऊस हे संपत्तीची देवी लक्ष्मी आणि सुख समृद्धीचे देव श्री गणेश यांना अतिशय प्रिय असतो. 11. घरातून निघताना अचानक दूध किंवा पाण्याने भरलेले पात्र दिसणे हा कार्यात 100% यश आणि समृद्धीचा संकेत आहे. पाण्याने भरलेले पात्र स्थिरता आणि पूर्णता दर्शवते, तर दूध हे पवित्रता आणि भरभराटीचे प्रतीक आहे. याचा अर्थ आपण हाती घेतलेले काम निश्चितपणे यशस्वी होईल असा होतो. 12. घरात अचानक काळ्या मुंग्यांचा समूह दिसणे हा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा महत्वाचा संकेत मानला जातो. हे सूचित करते की आर्थिक समस्या दूर होण्याची दाट शक्यता आहे. घरात अचानक आलेल्या काळ्या मुंग्यांना आपण चिमूटभर साखर किंवा पीठ टाकले पाहिजे. 13वा संकेत घाईघाईत कपडे उलटे घातले जाणे हा काही संस्कृतींमध्ये नजीकच्या काळात अचानक धनप्राप्ती किंवा एक चांगली बातमी मिळण्याचा संकेत मानला जातो. हे जीवनातील अनपेक्षित बदल आणि शुभ घटना घडण्याची पूर्वसूचना असू शकते. पुढील संकेत आपण जिथे पूजा करतो म्हणजेच देवतांच्या पूजास्थानी अचानक तेज किंवा अधिक प्रकाश जाणवतो. हा देवतांचा आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जेची वाढ दर्शवतो. याचा अर्थ आपल्या मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहेत आणि घरात सुख शांती व दैवीय कृपा कायम राहील. पुढील संकेत संध्याकाळच्या वेळी घरात पाल दिसणे किंवा आवाज करणे हे शुभ आणि लाभदायक मानले जाते. पाल देवी लक्ष्मीशी जोडलेली असल्यामुळे तिच्या दर्शनाने तुमच्या घरात धनप्राप्ती होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल असे हे संकेत मिळतात. पुढील संकेत 16. आहारात बदल होणे. कमी आहारातही पोट भरणे, समाधान मिळणे आणि खाद्यपदार्थ नेहमी शिल्लक राहणे हा संकेत सूचित करतो की घरात अन्नपूर्णा देवीची कृपा झाली आहे. पिठातील पीठ, तेलातील तेल शिल्लक राहते, म्हणजेच घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. तसेच नेहमी मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला मांसाहार सोडून शाकाहारी होण्याची इच्छा होते. हे घरातील सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जेची वाढ होत असल्याचे लक्षण आहे, ज्यामुळे लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास घरात टिकून राहतो. पुढील संकेत 17. घरातील सर्व सदस्यांचे मत एकमेकांना पटते व त्याप्रमाणे मिळून निर्णय घेतला जातो. म्हणजेच घरात एकता आणि मानसिक शांती आहे, जी लक्ष्मीच्या तयारीसाठी सर्वात आवश्यक असते. अशा ठिकाणी लक्ष्मी देवी आनंदाने वास करते. त्या घराची प्रगती व भरभराट निश्चित होते. 18. संध्याकाळची वेळ लक्ष्मीच्या आगमनाची असते
आणि सौभाग्यवती स्त्री जर आपल्याला दिवा प्रज्वलित करताना दिसली, विशेष करून तुळशीजवळ, तर हे अत्यंत पवित्र व शुभ मानले जाते. हे सूचित करते की तुमच्या घरात सुख समृद्धी आणि वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील, तसेच लक्ष्मीचा स्थिर वास होईल. पुढील संकेत: कबूतर वगळता इतर पक्ष्यांनी घरात किंवा घराच्या आसपास घरटे करून अंडी घालणे हा नशीब आणि समृद्धी वाढण्याचा एक उत्तम संकेत आहे. हे दर्शवते की तुमच्या घरावर देवतांची कृपा आहे, ज्यामुळे धनसंपत्तीचा ओघ वाढेल आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. पुढील संकेत: लहान बाळ तसेच लहान मुलांचे घरात खडखडून हसणे हे सकारात्मक ऊर्जा आणि आनंद उत्सवाचे प्रतीक आहे. हे दर्शवते की तुमच्या घरात सुख शांती आणि आनंदी वातावरणाचा वास आहे, ज्यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद नेहमी तुमच्या कुटुंबासोबत आहे. पुढील संकेत 21: घरातील स्वच्छता आणि शांतपणा आणि देवघरातील पवित्रता. अगरबत्ती तसेच अत्तर न मारता एक पवित्र गोड सुगंध घरात, देवघरात दरवळणे हा साक्षात लक्ष्मीच्या कायमस्वरूपी वासाचा मुख्य संकेत आहे. जिथे घर स्वच्छ, शांत आणि व्यवस्थित असते, तसेच देवघर पवित्र आणि तेजस्वी वाटते व त्यामुळे एक वेगळाच सुगंध घरात दरवळतो व या गोष्टींमुळे माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते आणि धन, अलौकिक शांती व दैवीय शक्तींचा आशीर्वाद आपल्या घरात कायम राहतो. पुढील महत्वाचा संकेत: एखाद्या अनोळखी ठिकाणी मंदिरात प्रवेश करताच आरती सुरू होणे हा आपल्यावरील दैवीय कृपेचा आणि अत्यंत शुभ मुहूर्ताचा संकेत आहे. याचा अर्थ तुमच्या जीवनात नशीब आणि परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, ज्यामुळे तुमच्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला प्रगतीचा मार्ग मिळेल. पुढील अत्यंत महत्वाचा संकेत म्हणजे आपण जेवण करत असताना आपल्या जेवणातील घास देवासाठी काढण्याची इच्छा होणे, तसेच नामस्मरण करण्याची इच्छा होणे. हे कृतज्ञता आणि दान धर्माची तसेच ईश्वराशी असलेले दृढ नाते दर्शवते. हे सूचित करते की तुमच्या घरात धार्मिक पवित्रता आणि सात्विकता वाढली आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देवीची कृपा कायम राहील. अशा प्रकारे आपण लक्ष्मीच्या आगमनापूर्वी मिळणारे अनेक शुभ संकेत पाहिले. हे संकेत केवळ आर्थिक लाभाची चाहूल देत नाही, तर आपल्या घरातील शुद्धता, सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जेची वाढ दर्शवतात. लक्षात घ्या, जिथे आदर, शांती आणि कृतज्ञतेची भावना असते, तिथेच धन समृद्धीची देवी माता लक्ष्मी आणि इतर देवता तसेच सकारात्मक ऊर्जा स्वतःहून कायमस्वरूपी वास करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.